एकदम हलका फुलका कुरकुरीत क्रिस्पी गव्हाच्या पिठाचा नाश्ता एकदा बनव आणि महिनाभर का. मुलांच्या टिफिनसाठी पण पौष्टिक. मग चला पाहूया रेसिपी. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे आपण पोळ्या करतो घरी तेच पीठ आहे. हे 2 वाटी पीठ घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये हा अर्धी वाटी रवा. ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेऊ त्याच वाटीने रवा घ्यायचा, अर्धी वाटी बारीक रवा. हे 2 चमचे बेसन. तीळ घेतलेले आहेत. हिंग. ओवा घेतलेला आहे मी. ओवा हातावर असा चुरून टाकायचा म्हणजे पदार्थाला चांगला स्वाद येतो. ही मिरची पावडर घेतलेली आहे. ही हळद. ही धना पावडर. ही चवीनुसार मीठ टाकायचं. हे जिरं घेतलेलं, अख्खे जिरं. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पीठ. आता त्याच्यामध्ये आपण हे तेल टाकायचं आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे 2 चमचे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता ते पिठात टाकून घेते. पिठाला चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे पीठ हे गव्हाचं पीठ असतं ते हलकं होतं. आणि थोडं पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यायचं. हे पीठ आता असं घट्ट मळून झालेलं आहे. त्याच्यावर थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि त्याला परत असं थोडंसं एकसारखं करून ठेवून द्यायचं. हे अगदी 15 मिनिटं पीठ भिजून द्यायचं. हे एवढ्या पिठाला आपल्याला ग्लासभर पाणी लागलेलं आहे. एक 15 मिनिटं झाली आहेत. मी पीठ परत एकदा चांगलं मळून घेतलं आणि त्याच्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले होते. पण काय झालं, व्हिडिओ स्किप झाला, त्यामुळे क्षमा असावी. हे आता मी अशी एक पुरी लाटून घेते आणि त्याला असे फोकच्या साहाय्याने असे टोचे मारून घ्यायचे. हे सर्व पुऱ्या अशा मी बनवून घेते. ही पुरी लाटताना पातळ लाटायची आणि त्याच्यावर असे टोचे मारून घ्यायचे आणि 15 मिनिटं असे आपल्याला सुकून घ्यायची. यात ही सुकून झालेली आहे. एक कपड्यावर चांगली अशी सुकट टाकायची. 15 मिनिटं चांगली सुकली की तिला काढून घ्यायची. पुरी थोडी सुकली की तिला तेल पण कमी लागतं आणि पुरी चांगली अशी कुरकुरीत होते. हे आता मी तेल ठेवलेलं आहे तापत आणि त्याच्यामध्ये पुरी टाकून घेते. गॅस मिडियम ठेवायचा आणि त्याच्यावर उलटी सुलटी करून पुरी चांगली अशी कुरकुरीत तळून घ्यायची. पुरी पातळ असते. जर गॅस आपण फास्ट ठेवला तर ती करपण्याची शक्यता असते. म्हणून बंद गॅसवर पुऱ्या अशा सोनेरी कलरवर थोड्या तळून घ्यायच्या. जेवढ्या आपल्या तेलात राहतील 1, 2, 3 असे राहतील तेवढ्या अशा तळून घ्यायच्या. हे अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेते. ह्या आता आपल्या पुऱ्या सर्व अशा तळून झालेल्या आहेत. मी तुम्हाला आता ह्याच्यातली एक पुरी तोडून दाखवते. एकदम अशी क्रिस्पी कुरकुरी झालेली आहे आणि ही पुरी महिनाभर चांगली राहते. अगदी डब्यात ठेवून द्यायची आणि व्यवस्थित डब्याला झाकण लावून ठेवायचं. अगदी महिनाभर पुरी चांगली राहते. ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपली कधी चहा बरोबर खायला ही पुरी खायला खूप छान लागते. महिनाभर टिकणारी खुसखुशीत गव्हाची पुरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा अनुभव शेअर करा. ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.